मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे रवा आहे ना मिक्सरमध्ये जरा फिरवून एकदम बारीक पेक्षा जरा बारीक असं करून घेतलेलं। त्याचं पीठ नाही करायचं आपल्याला, फक्त बारीक करून घ्यायचं आहे। आणि मी इथे दूध घेतलेलं आहे। इथे हा मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला जर अजून लागलं तर आपण अजून ॲड करू। इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे 5 ते 6 चमचे। इथे वेलची पावडर आणि अर्धी वाटी किंवा 1 वाटी, जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर मी तसं साखर घेतलेली आहे। तर मी ते कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये मी दूध घालते। आता दुधाला ना आपल्याला जरा उकळी येऊ द्यायची। दूध उकळलं की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करू। तर आता दुधाला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरला रवा बारीक करून घेतलेला ना तो ॲड करायचा आहे आणि ढवळत पण राहायचं आहे, नाहीतर मग त्याच्यानं गुठळ्या होतील। आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना मिल्क पावडर ॲड करायची आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर आता आपल्याला ना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याला ना थोडा वेळ वाफवायला आपण असंच ठेवून द्यायचं। तर आता ना हे व्यवस्थित मिक्स करून आणि वाफ काढून झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकते। आता हे परत मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित आणि ह्याचा असा गोळाच तयार व्हायला हवाय। तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जरा गार होऊ द्यायचंय, मग आपल्याला ह्याचे गोळे करायचे। हे ना टोपामध्ये आता पाक करण्यासाठी पाणी घेतलंय, यामध्ये आपण आता साखर घालूया। जितकी साखर असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचंय। ह्याच्यामध्ये मी ना वेलची पावडर घालते। आता हे व्यवस्थित उकळून ह्याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला। आपण ह्याचे आता असे गोळे करून घ्यायचे, एक एक गोळा घेऊन। हे असे सगळे आपले ना गुलाबजामुन वळून तयार आहेत। एका साईडचे व्यवस्थित असे बनवून घ्यायचे, त्याला क्रॅक नसायला पाहिजे, ते बघून व्यवस्थित बनवून घ्या असे। आणि मग आपण आता ह्याला फ्राय करून घेऊया। मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ना एक एक गुलाबजामुन ह्याच्यामध्ये तळून घेऊयात। गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा आहे, मीडियम गॅस करायचा आणि याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। नाहीतर मग काही वेळेस काय होतं की आपण फास्ट गॅसवर तळतो ना, तर मधून गुलाबजामुन तसेच कच्चे राहतात। हे असे फ्राय करून घ्यायचे। आता बघा जरा गोल्डन गोल्डन होत चालले, तर असेच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यांना। पाक सुद्धा रेडी आहे। आता ना सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत। पाक गरम आहे त्याच्यामुळे गुलाबजामुन मी आधी तळून काढले। आता आपण हे पाकामध्ये ॲड करून घेऊया। पाकामध्ये ॲड करून घेऊ। हे ना मुरण्यासाठी असेच आपण 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं। ते व्यवस्थित सगळा पाक सोक करून घेणार आणि मग आपण सर्व करून बघूयात। तर आता आपले हे गुलाबजामुन व्यवस्थित झालेले आहेत रेडी। तुम्ही नक्की करून बघा। जर तुम्हाला आवडले तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।